या विशेष रिपोर्ट नंतर आपण एक सविस्तर बातमी पाहूयात। कोकण किनारपट्टीवरती जून ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यामध्ये 18 दिवस मोठ्या भरतीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। या 18 दिवसांमध्ये जवळपास 5.5 मीटर एवढ्या उंचीच्या अजस्त्र लाटा उसळू शकतात। त्यामुळे समुद्र आणि खाडी किनारी असलेल्या 145 गावांना देखील मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर अलर्ट देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवरती आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। आपण बघूया। या वर्षी जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या पावसाळी कालावधीमध्ये जवळपास 18 दिवस हे मोठ्या भरतीचे असणार आहेत आणि या कालावधीमध्ये समुद्र खवळलेला राहणार असून अजस्त्र लाटा समुद्रामध्ये उसळणार आहेत। जवळपास 5.5 मीटर एवढ्या उंचीच्या अजस्त्र लाटा उसळण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। जवळपास 11 आणि 12 ऑगस्ट या दिवशी सर्वात मोठी भरती असणार आहे आणि तसं हवामान खात्याकडून स्पष्ट देखील करण्यात आलेला आहे। 24 ते 27 जुलै आणि त्याचप्रमाणे 10, 11 आणि 12 ऑगस्ट तसेच 23 ऑगस्ट या दिवशी सर्वात मोठी भरती जी आहे ती असणार आहे। आणि त्याचप्रमाणे पावसाळा सुरू झाला की अनेक जण समुद्रकिनारी येत असतात, लाटांचा आनंद देखील घेत असतात। मात्र या कालावधीमध्ये कोणीही समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। कारण या पावसाळी वातावरणात लाटांचा आनंद घेणं विशेषतः या 18 दिवसांमध्ये हे जीवासाठी धोकादायक देखील ठरू शकतं आणि त्यामुळेच प्रशासनातर्फे या भरती काळात पोलीस तसेच जीवरक्षकांकडून नागरिकांना समुद्राच्या पाण्यात जाण्यापासून देखील रोखलं जातं आणि सध्या प्रशासनाकडून देखील ही काळजी घेतली जाते। आणि एकूणच जर आपण पाहायला गेलं तर यावर्षी 18 दिवस हे पावसाळ्यामध्ये जून ते सप्टेंबर हे 4 महिन्यांमध्ये 18 दिवस हे मोठ्या भरतीचे असणार आहेत आणि या कालावधीमध्ये या 18 दिवसांमध्ये अजस्त्र लाटा समुद्रामध्ये उसळणार आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी या कालावधीमध्ये समुद्रात जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।